बापरे रोड आणि ते पण आमच्या घराच्या समोर. मम्मी चल लवकर पाऊस यायला मोठा. नमस्कार, मी जुईली. जर्नी विथ जुईलीच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मला माहिती आहे मी माझ्या गावी आले आहे आणि गावी आता सध्या पावसाळ्याचा सीझन चालू आहे. पावसाळ्याचा सीझन म्हटला की रानभाज्या वगैरे बघायला मिळतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आमचं जे फार्म हाऊस आहे त्याच्या आसपासच्या भागामध्ये थोडासा फेरफटका मारूयात. हे बघूयात आपल्याला एखादी रानभाजी मिळते का. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. साप आला तर काय करणार. बघ खाली बघा, खाली बघून चाल. ही भाजी आहे त्याच्यातली बोलले ती रान होतं. ते रान आहे. ते पण वेल मस्त दिसते ह्याच्यात. टाकळ्याची भाजी ना, मला वाटतं तिथून आणली होती वाटतं त्यांनी. तर बघूया टाकळ्याची भाजी मिळते का. त्या रोडला भरपूर होती. हे नको जाऊ पुढे तिकडे, खाली बघून चाल फक्त. काय आहे तिथे यातून जाऊ नको, हे सगळं रान आहे, इथून जाऊ नको. अगं वाटेन येते मी, पण हे काय मस्त दिसते. काळं काळं वेगळं झाड आहे बघ, शोध सारखं. हे काय कलर थोडा वेगळा आहे. सगळं रानातलं झाड आहे. पण हे असं कुंडीमध्ये मस्त दिसेल ना. व्हाईट कलरची फुलं आहेत त्याला छोटी. फक्त पावसाळ्यात येत असणार ते, नंतर त्याचं हे होणार. हे सुंदर दिसतंय, छानच आहे. छोटी छोटी Show फुलं साठी? कुंडीमध्ये लावल्यावर मस्त दिसेल. हे फक्त पावसात येत असणार आहे, नंतर मग ते जाणार ते, म्हणून ते दिसत नाही एवढं. लाजाळू आहे. वाव, हां, ही लाजाळू. केवढं बंद झालं बघ लगेच. हे बघ बघा, मोठा बघूया आपण. हा, हे बघ सगळं. हे बघ म्हणजे आता खालीच नाही गेलं तो. अरे पूर्णच गेलं ते. संपूर्ण असंच होतंय ना. पण हे ना भरकन वाढतं आणि सगळं शेतभर पसरतं. हे समोर सह्याद्री पर्वत सुंदर वेगळे बघते ना, छान दिसतंय. आणि हे ना देवराई आहे ती आपल्या काळेश्वर मंदिरासमोरची. दिसतात ना उंच उंच झाडं. पाऊस बघ काळा भरून आले, भरपूर आता जोरात येणार आहे. पण पडणार नाही पाऊस, कारण की बघ एवढेच ढग आहेत आणि त्याच्या मागे वाईट आहे. हा ढग असं फुटलेला नाही. तर जिथे आता इथे समोर जर सह्याद्री पर्वताला आपटला ना, तर त्याच्यातून भरपूर पाणी पडेल. पण किती मस्त दिसतंय. चारी बाजून एकदम छान हिरवळ. पाऊस. मम्मी चल लवकर, पाऊस यायला मोठा. मोठा पाऊस दाखवतो बघ. हा जोरातच आहे पाऊस. येतो इकडून, येतो तो जोरात येतो. खूप छान. त्यांच्या इथे भरपूर भाज्या आहेत. त्यांनी ते हे केलेलंच आहे ना. आमचे आता नको थांब जरा थोडा वेळ, आता दुपारी झोपले असतील ते. पाऊस बघा केवढा आलाय तिकडे. येतोय, दिसतोय तुम्हाला. केवढा पाऊस आला. वेळेवर घरी आलो.
2-3 पानं तोडून आण. 2-3 हे वाच. चालेल चालेल चालेल. बास बास तेवढी. ही बघ इथे. ती मोठी घे ना पुढे एक. थोडीशी आणली असेल आलं. सगळे वेलची पानं, तुळशीची पानं आणि गवती चहा. म्हणजे चहा पावडर नाही ना? नाही, चहा पावडर नाही. गवती चहा आणि आयुर्वेदिक चहा आणि गूळ पण घालतात ना? थोडा गूळ टाकायचा आणि तुळशीची 2-3 पानं आणि वेलची आणि लिंबाची पानं. आणि नंतर मग प्यायला घेताना थोडंसं लिंबू पिळायचं. अरे बापरे, रोना आणि ते पण आमच्या घराच्या समोर. तिथे पण आली आहे आणि खायची नसतात वाटतं. आयुर्वेदिक चहा आहे मम्मीने बनवलेला विशिष्ट प्रकारचा. त्याच्यामध्ये ना चहा पावडर नसते. गवती चहा, हां, लिंबाची पानं, वेलची आणि गूळ दिसतं पण वेगळं. हां आणि तुळस टाकायची. वेगळंच आहे आणि ते. थोडंसं लिंबू पिळल्याने की एवढी सुंदर टेस्ट येते ना. कोको कोलासारखा लागतं ना. चिकन घे. मस्त लागतं. बाहेर मस्त थंड वातावरण झालंय आणि ह्याच्यात हा गरमागरम लिंबूचा चहा पितो. हा, गरम गरम एकदम. पप्पांना आता हात चहा द्यायचा. पाऊस थोडा कमी झाल्यावर आम्ही राजापूरला जायला निघालो. हे आमचं ग्रामदैवत श्री काळेश्वर मंदिर. गावात नेहमी येताना आणि जाताना देवाचं दर्शन घेऊनच आम्ही पुढे जातो. या मंदिराची एक सुंदर रील इंस्टाग्रामवर येईल. इंस्टाला नक्की फॉलो करून ठेवा. आम्ही घरी जायला निघालोच होतो आणि इथे पुढे शेट्टेवाडीमध्ये इथे जोताचे बैल नांगरताना दिसत आहेत. आपले एक सबस्क्रायबर आहेत मनोहर भोवळ, यांनी कमेंट करून सांगितलेलं की जोताचे बैल दाखवा म्हणून. तर तुमच्यासाठी स्पेशली हा व्हिडिओ. आत्ता आपण ओणी गावातील हायवेच्या फ्लायओव्हरवरून घरी चाललो आहे. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.